नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार. 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 आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी शिऊर बांगला तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या SRT शेतीला भेट देण्यासाठी हे शेतकरी दादा आलेले आहेत. आता त्यांनी या ठिकाणी आपला गावाच्या या प्लॉटला भेट दिलेली आहे. या ठिकाणी आपण दादांचा परिचय घेऊ आणि त्यांना आपला SRTचा गावाचा प्लॉट कसा वाटला हे त्यांच्याकडून ऐकून घेऊ. दादा, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. प्रमोद एकनाथराव देशमुख, बर. शिऊर बांगला, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आम्ही बऱ्याच दिवसापूर्वीपासून पोटे साहेबांच्या किंवा इतर SRT धारक शेतकऱ्यांचे व्हिडिओ पाहत होतो. आज प्रत्यक्ष योग आला पोटे साहेबाच्या शेतीच्या घ्यायला आणि सध्या गव्हाच्या पिकात आम्ही उभे. त्याच्यात खूप सारं गवत आहे, पण गहू सगळ्यात नंबर 1 आहे आणि गहू सगळा तुमच्या बेडवर आहे. बेडच्या आधी म्हणजे गव्हाच्या आधी तिथं कपाशी गेली होती आणि मक्का गेली होती, त्याचे धसकट तशीच आहे. सर, आता तुम्ही असा कधी गहू बघितला का विना नांगरणीचा, विना मशागतीचा? नाही दादा, नाही. आज तुमचं पहिलीच वेळ पहिलीच वेळ आहे. बरं, तुम्हाला हा बिना नांगरणीचा, बिना मशागतीचा SRT तंत्राने जो गहू केलेला आहे आपण, हा कसा वाटतो सर? चांगला आहे, एकदम उत्कृष्ट आहे. अगदी उत्कृष्ट. असं का? खर्चाच्या मानानं हां मशागतीच्या हां हां योग्य वाटलं तर. असं. पीक काही चांगलं भरदार पीक आहे. हां हां तर अशा या पद्धतीनं जी शेती केल्या जाते, आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर बडसावळे दादा यांनी हे तंत्र शेतकऱ्यांसाठी विकसित केलेलं आहे की आपला शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला पाहिजे, भूमाता आपली सशक्त बनली पाहिजेत आणि शेतकरी आनंदी बनला पाहिजेत. बरोबर आहे? बरोबर. तर या तंत्राचा शेतकऱ्याने अवलंब करायला पाहिजेत का नाही करायला पाहिजेत? करायलाच पाहिजे. आहे का नाही? आज तुम्ही एवढ्या दुरून आज इथं मुद्दाम होऊन आपली SRT शेती बघण्यासाठी या ठिकाणी आले, आहे का नाही? बरोबर आहे दादा, तुम्हाला काय वाटतं बरं? बोला. हा मी शिवाजी रामचंद्र थळकर, हा वैजापूर तालुका, बर. जिल्हा संभाजीनगर. कसं वाटतं तुम्हाला? आम्ही जर पुरेपूर त्याचा विचार केला तर कालाची गरज का? आहे. शेती करता मजूर भेटत नाही. बरोबर पूर्ण जर भांडवलाचा विचार केला तर आपल्याजवळ 9 पैसे शिल्लक राहत नाही. बरोबर आहे. तर त्या पद्धतीने जर पाहिलं हा तर ही शेती करणं अगदी योग्य आहे. हा हा आमचं बी असा आहे का नाही? बरं, यातून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे का नाही? नक्कीच हा? आता तुम्ही सांगा, एवढा अत्यंत खर्च कमी आहे. हा, याच्यात आपल्याला नांगरणीचं काम पडलं नाही, रोटावेटरचं काम पडलं नाही किंवा इतर मशागत करायचं काम पडलं नाही, आपल्याला निंदणी नाही, खुरपणी नाही, कोळपणी नाही. हा खर्च वाचला ना आपला. हा, आणि आजकाल कसं झाले, आता प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल राहिले नाही, आहे का नाही? हा, तर अशी ही आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरणार आहे का नाही? एवढ्या दूरून तुम्ही या ठिकाणी आलात दादा, तुम्ही माझ्या शेतीला भेट दिली, मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.